सेफ सिटी करण्याच्या दृष्टीने मागच्या काळामध्ये आपण कमांड अँड कंट्रोल सिस्टीम उभी केली आहे। महापालिकेला पावसाळ्याच्या काळात ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम खूप कामी येते। आता त्यातही अधिक कॅमेरे लावून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारच्या व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, ज्यातनं पूर नियंत्रणामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आपल्याला कल्पना असेल की हे एक वर्ष असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरीही त्या मनाने मुंबई थांबली नाही। पुढच्या काळामध्ये मुंबई थांबणार नाही। पावसाळ्यातही अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पूर नियंत्रणाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था या ठिकाणी करतो। आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे, इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता पूर्णत्वाला चाललेलं आहे। रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास आपण त्या ठिकाणी आता शिंदे साहेबांनी सांगितलं अतिशय उत्तम प्रकारे केलाय। आणि विशेषतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ज्या ठिकाणी चिराग नगरला राहत होते त्या ठिकाणी त्यांचं स्मारक हे देखील आपण तयार करतो आहोत। त्याचंही काम आपण सुरू केलेलं आहे। त्यामुळे आपली जी मानकं आहेत त्या मानकांचं देखील या ठिकाणी उत्तम संवर्धन केलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। या मुंबईमध्ये राहणारा जो आमचा मराठी माणूस आहे, या मुंबईचा जो आम नागरिक आहे, मुंबईतला जो गरीब आहे, मुंबईतला जो झोपडपट्टीवासी आहे, मुंबईमधल्या महिला आहेत, कामकाजी महिला आहेत, या सगळ्यांचा विचार या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत, सगळ्या गोष्टी सांगता येणं शक्य नाही आहे, पण मी या निमित्ताने मुंबईच्या जनतेला एकच गोष्ट सांगतो, 25 वर्षाची निष्क्रियता तुम्ही पाहिली आहे। आता या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस एखादी महानगरपालिका सक्रियतेने काम करते त्यावेळी ती काय परिवर्तन करू शकते हे दाखवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि त्याकरता समस्त मुंबईकरांनी आमच्या महायुतीला या ठिकाणी पूर्ण बहुमताने निवडून द्यावं असं आवाहन मी करतो। धन्यवाद।